51 वर्षात गिरगाव चौपाटीवर किती वेळा गेलात? खूप वेळा. खूप म्हणजे आम्ही गिरगावला असताना गिरगावला आणि याला कॉटन ग्रीनला 1 वर्ष होतं ना, त्यामुळे जायचं फिरायला गिरगाव चौपाटीला. चेहरा खुदलाय दोघांचाही. 51 वर्षापूर्वीच्या सगळ्या आठवणी आहेत. बरं मला सांगा, मग त्यानंतर तुम्ही आताही व्यवसायच करता दुकानाचा? नाही, मी व्यवसाय ना, आमचे सगळे भाऊ व्यवसायामध्ये होते. मी BHT मध्ये होतो. नोकरी केली? 37 वर्ष BHT मध्ये नोकरी केली. पहिला कंडक्टर. पण लग्न झालं तेव्हा तुम्ही नोकरीला होते? अगोदर होतो. 1962ला मी नोकरी राहिलो BHT मध्ये. BHT मध्ये कंडक्टर मध्ये. बरं. हां, त्याच्यानंतर प्रमोशन होत गेलं. डिपार्टमेंटली परीक्षा, कंडक्टरच्या मध्ये डिपार्टमेंटली परीक्षा असते, ते इन्स्पेक्टर म्हणजे आपण इन्स्पेक्टर होतो, पण त्याच्यात TC वगैरे म्हणतात ना, ते होतो. त्याच्यानंतर TC नंतर स्पेशल इन्स्पेक्टर नंतर प्रमोशन नंतर मग ते रायटर वगैरे, कॅशियर असं झालं. पण मला सांगा, जेव्हा लग्न झालं तेव्हा पगार किती होता? फक्त दिवसाला 3 रुपये असायचा. 3 रुपये दिवसाला. 90 रुपये महिना. ते पण काम झालं तर बदली कामगार होतं त्या टायमाला. कसं जमवलं? पण आम्हाला काही टेन्शन नव्हतं ना, दुकान होतं आणि आम्ही सगळी जॉईंट फॅमिली होती. काय पैशाचं वगैरे टेन्शन नव्हतं. पण मला सांगा, या 51 वर्षात खूप चढ उतार आले असतील? खूपच आले. सांगा. त्याच्यानंतर आम्ही कॉटन नंतर आम्ही भांडुपला गेलो. भांडुपला रूम घेतला 5,000चा त्यावेळेला. आणि तिकडून मग तिकडे 19 वर्ष राहिलो. मग तिकडून मग त्या BHT वाल्यांचे असे पगार ना, मग आम्ही दुकान घेतलं. मी दुकान बघायची. दुकान बघायची आणि हे सर्व्हिस करून दुकान सांभाळायचं. दुकान करून दोघं असायचं. मी शून्यातून विश्वामध्ये आम्ही आले. किती छान. आणि मग तिथून मग आम्ही ठाण्याला ब्लॉक घेतला. पण या सगळ्या संसाराचं श्रेय 100% आजींचं? आजीना. हो. कशी साथ उत्तम दिली साथ? त्यांनी म्हणजे साथ मी असे दिले की कुणी देऊ शकत नाही असे साथ दिले. पण तुमच्याकडे समजा एखादी गोष्ट झाली तर पटकन रागवायचं असेल तर कोण रागवायचं? बरोबर सांगितलं. बोट दाखवलं. बोट इशारा केला ना. अरे पण त्या तुमच्याकडे बोट दाखवताय. मी सांगतो, मलाच बोलतायत त्या. खूप राग तुम्हाला? राग होता. तापटपणा. पहिला नंबर. ते गरम पोहे दिले होते ना तेव्हा, त्याच्यामुळे काय झालं का लगेच राग येतो. हो. पण तरी तुम्ही कधी? नाही, मी शांत ना. कधी वाईट वाटून घेतलं नाही? घ्यायचं, काय करायचं. कधी डोळ्यात पाणी? नाही, कधीच. डोळ्यात पाणी नाही कधी आलं. नाही कधीच. हसत राहायचं. प्रेमळ पण आणि स्वभाव शांत स्वभावाने प्रेमळ, त्यामुळे ते जमलं. एक आगीला पाणी समोर कसं असतं तसं ते झालं. ते तुम्ही काय बादली भरूनच ठेवली आजी? बरं, आता या गप्पांच्या ओघामध्ये काही प्रश्न विचारूया आणि दोघांची उत्तरं समान येतात का बघूया. दोघांची उत्तरं बरोबर अचूक समान आली पाहिजेत तर बक्षीस मिळणार. पहिला प्रश्न, लग्नानंतर बघितलेला पहिला सिनेमा? दाखवा. साधी माणसं. अभिनंदन. तुम्ही सुद्धा एक आवाहन केलं होतं. आराध्या नावाची एक मुलगी, जी 4 वर्षाची मुलगी आहे आणि ती मुलगी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिला खरं तर तिचं आत्ता जे हृदय आहे ते फक्त 10% काम करत आहे. बरोबर. अशा वेळेला म्हणजे आपण म्हणतो ना ब्रेन डेड असा जर पेशंट असेल तर कृपया फोर्टिस हॉस्पिटलशी संपर्क साधा. एक जण ज्या वेळेला आपलं शरीर दान करतो तेव्हा कितीतरी जणांना त्यातून खरं तर नवं जीवनदान मिळालेलं असतं. नेत्रदान या विषयावरती तुम्ही बोललात म्हणून एकंदरीत सगळ्यांची ओळख करून दिल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे की साधारण नेत्रदान ही करणारी सगळी मंडळी किंवा त्याला प्रमोट करणारी, लोकांच्या घरोघरी जाऊन त्याबद्दल लोकांना जागरूक करणारी ही सगळी मंडळी असली तरीसुद्धा या विषयावर आपण गप्पा मारणार. पण त्याआधी मला सांगा, तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण रायगड जिल्ह्यातल्या तिहीम जवळचा नांदाईचा पाडा म्हणून पाडा आहे. किती घरं होती तेव्हा? आमच्या घराच्या जवळ हाक मारली तरी कोणाला ऐकू येईल असं घरच नव्हतं. पाड्यापासून बाहेर आमचं शेत, तिथेच आमचं घर होतं. आणि घरी कोण कोण? घरी आई वडील आणि आम्ही 3 बहिणी आणि हा भाऊ, 4 जण. 4 जण. आई बाबा काय करायचे? वडील, आई गृहिणी होती पण वडील म्हणजे आधी स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी काही खूप काम केलं म्हणजे. आणि नंतर स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांनी ते सोडून सर्वांसाठी शिक्षण
म्हणून अनेक शाळा आजूबाजूच्या खेड्यापाड्यात काढल्या आणि नंतर माध्यमिक शाळा सुरू केली, कारण अलिबाग आणि आवास याच्यामध्ये कुठेही माध्यमिक शाळा नव्हती. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण मुंबईतलं गोरेगाव. आई बाबा काय करायचं? आई गृहिणी होती. वडील माझे सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसमध्ये होते, CTOला, चर्चगेटला. शाळा कुठली? शाळा माझी अभय गोरेगावकर इंग्लिश स्कूल, गोरेगाव पश्चिम. कसे होता शाळेत असताना तुम्ही? मी म्हणजे सामान्य विद्यार्थी होतो. म्हणजे कधीतरी 60% वर मार्क मिळायचे, मध्ये जरा खाली यायचे. शेअर प्रमाणे होतं तुम्ही? हां, शेअर प्रमाणे. म्हणजे सगळं बालपण शिक्षण सगळं मुंबईत झालं तुमचं तिकडे झालं. हो. मग 11वी मला पर्यंत. सांगा तुमची भेट प्रश्न असेल ना तुम्हाला? हा पडलेला? प्रश्न नाहीये माझा. बरं बरं बरं. केवढी घाई झाली आहे, कारण तुम्ही गोरेगावात, हां. तुम्ही तिकडे, बरोबर. मग एकमेकांच्या दृष्टीस कधी पडला, बरं असा प्रश्न होता माझा. म्हणजे मी नोकरीनिमित्ताने 20 वर्ष तामिळनाडूत होतो. तर तिकडे असताना एका वर्तमानपत्रात मी जाहिरात वाचली, हा एक वर पाहिजे म्हणून. तर गमतीत मी त्याला उत्तर दिलं. नाही, गमतीत का हो, ह्या काय नाही, गमतीच्या गमतीत म्हणजे त्यावेळेला लग्न करावं असं फार सिरियसली विचार नव्हता केला, गोष्टी? गंमत पण म्हणून. गंमत म्हणून मी असं मुद्दाम असं लिहिलं की माझी हुंडा मानपान याविषयी काडे मात्र अपेक्षा नाही. मला रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करायचं आहे. व्हेरी गुड. बाकी सोनं नाणं याची मला काही मुळीच आवड नाही. आणि तर अशा याला कोणी उत्तर देतं का हे म्हटलं बघू. बरोबर. म्हणजे गंमत म्हणजे ही, अशा याने मी ते पत्र पत्र पाठवलं. काय झालं हो ते पत्र हातात पडल्यावर? ती ॲडव्हर्टाईज माझ्यासाठी नव्हतीच. माझ्या मामे भावानी त्याच्या बहिणीसाठी दिली होती. बर. पण माझं असे विचार आहे ते माझ्या मामे भावाला आणि माझ्या बहिणीला माहिती होतं. तर त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं, असं एक पत्र आलंय. हां, तर हे बघा आपल्या पुष्पासाठी बरोबर वाटतंय, तर बघा तुम्ही. आणि मग त्यांनीच कॉन्टॅक्ट केलं ह्याला आधी. मग त्यानंतर एकमेकांना कधी बघितलं? विचार जुळलेले आहेत, तर आपण भेटू म्हटलं. बरं तर केलं. अशी ती भेट डिसेंबर 75 मोठ्यांच्या साली झाली. संमतीनेच झाली, आम्ही नाही हो भेटलो. हो हो हो. काय झालंय, मी प्रश्न तुम्हाला विचारला ना की ते निबंध लिहिता येत. त्याच्यामुळे माझा प्रॉब्लेम हा होतोय की मुद्दा राहतोय बाजूला, इतर दाखले बरेच येत आहेत ना म्हणून. आता मला सांगा ना काय झालं पुढे? आम्ही भेटायचं ठरवलं आणि मामेवाकडे भेटलो. कुठे? गिरगावात मामे भावाकडे. हे आले होते. हो. आठवतोय तो आई-वडील. दिवस? हो, आठवतो. काय झालं होतं त्या दिवशी? नॉर्मल सारखं भेटलो पहिल्यांदा आम्ही. पण दोघे पत्र बोलला वाचलं होतात होतं. एकमेकांशी? नाही, आधी पत्र लिहिलं होतं. तिथेच बसल्या बसल्या नाही, एकमेकांना? आधीच पत्र पाठवलं होतं. अच्छा अच्छा, आधी सगळं पत्र त्यांचं पाठवून पत्र बोलणं. होतं एवढं मोठं 5-6 पानांचं, ते मी वाचलं होतं. पण एकमेकांना ज्या दिवशी पहिल्यांदा बघितलं त्या दिवशी काहीच बोलला नाही एकमेकांना? बोललो ना, विचारलं आणि तुला तिकडे यायला आवडेल का? कुठे? तिकडे म्हणजे कल्पाकमला कल्पाकमला, यांची म्हणजे बदली. तामिळनाडू. मी होतो तामिळनाडू. चेन्नई जवळ कल्पाकमला. हा हा. तिकडे यावं लागेल. तुला दुसरी भाषा येते का? तिकडची तामिळ भाषा आहे. इंग्लिश कितपत येतो? बोलण्या एवढं येतं ना सगळ्यांची? यांनी विचारलं ना मला. मुलगी बघायला गेला होतात का इंटरव्ह्यू घ्यायला? नोकरी देणार होतात पण का? ते राहताना अडचणी येतील त्या नकोत का माहिती व्हायला? अरे पण म्हणून त्याच्यासाठी ते विचारलं. होते ना सोबत. ते ऑफिसला गेले की मला एकटीलाच राहायचं ना. एवढी मी नोकरी एकमेकांची नव्हती करत. 40 वर्षात बाजू घ्यायला लागले. मग आमचं ट्युनिंग जुळलेलंच आहे ते म्हणून कळतच. अहो सांगितलं ना. तुम्ही संसाराची 2 डोळे आहात. पण मग मला सांगा, फायनली होकार झाला. हो. मग त्यानंतर लग्न कधी झालं? मे महिन्यात 14 मे 76. ते लग्न कुठे झालं? गिरगावात. गिरगाव. ब्राह्मण सभेत. तेव्हा तुमचं उत्पन्न किती होतं? नाही, तेव्हा उत्पन्न माझं साधारण 500 रुपये होतं. 500-550 रुपये. बर. पण मुंबईत मग तुम्ही राहायला गोरेगावलाच होता? नाही नाही नाही. कल्पाकम. नाही तिकडनं आल्यावर हो. तिकडून आम्ही 92 मध्ये आलो. हो. काय सांगता हो? मग 92? 76 साली मी जी गेले. 73 ला हे लगेच तिकडे 76 घेऊन मध्ये गेले. लग्न झाल्याबरोबर आम्ही 4 जूनला गेलो इथून. बरोबर. ते मे 1, 92 मध्ये मी परत आले. हे माझ्या आधी 4-5 महिने आले. मुलांची शाळा झाल्यावर मी मे महिन्यात आले. 3 माणसं आम्ही खाणारी, पिशवा भरून कशाला आणलं? अरे ती बाई इतकी गोड बोलत होती, इतकी छान. आजी तुम्ही लक्षात ठेवा, त्याचे आभार माना की तेव्हा ह्यांना MBBS ला ऍडमिशन नाही मिळाली. नाहीतर काय खरं नव्हतं, एवढे थांबले नसते ते.